आणि जर तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्ही या आणि बेदाना मार्केट मधले या. अरे शासनानं ऐकलं नाही, 310 कंटेनरचं झाड जप्त करायला लावलंय कस्टमच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन. तुम्ही तर लय माझ्यासाठी चिल्लर आहे चिल्लर. हितनं पुढे जर तुम्ही हवामान अंदाज जर द्राक्ष सीझन मध्ये देऊन बघा, तुम्हाला दावतो मग आमचा हिसका काय आहे ती. एकदा चॅलेंज देऊनच बघा. तुम्ही इथनं पुढे अंदाज द्याच, तुम्हाला नाहीच का दावला तर त्याच्या आईला या पश्चिम महाराष्ट्रातला पाणी पेलेला वाघ आहे, सुट्टी देणार नाही एका एकाला. तुला कुठं पण अडवून कार्यक्रम लावून सोडणार नाही. त्यातल्या त्यात मी क्रांतिसेन नाना पाटलाच्या विचाराचा माणूस आहे. जर हितनं पुढे शेतकऱ्यांच्या बागायतदाराच्या पाल्यावर जर पाय दिला, याद राखा तिथं सोडलं नाही, तुम्हाला पण सोडणार नाही. नादाला लागू नका, सगळ्याचा नाद करा, फक्त आमचा नाद करू नका. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 19 मार्च 2026 आणि आज विशेष म्हणजे गुढीपाडवा आहे. तर सर्वप्रथम शेतकरी सणाच्या गुढीपाडव्याच्या माझ्याकडून शेतकऱ्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काल थोडेफार प्रसारमाध्यमातून काही लोकांचं असं म्हणणं येईल की पश्चिम महाराष्ट्रातला अंदाज देऊ नये, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याचा अंदाज देऊ नये. तर आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढं तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर त्या परिसरातला मी यापुढे अंदाज देणार नाही म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माझा अंदाज देण्याचा उद्देश असा आहे की मी सांगितल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल त्याचं काळजी घरी काढता घेऊन यावे, लवकर झाकता यावे, त्या पूर्वकल्पना म्हणून मी हे देत होतो. पण त्यांचं जर माझ्या अंदाजामुळे जर भाव पडत असेल तर मी तिकडला अंदाज सोडायला तयार आहे. आजपासून तिकडचा अंदाज देणार नाही.